रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली शहरातल्या सुभाषनगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात आज मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते। रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर के म्हात्रे यांनी दुपारी 3:05 अलर्ट कॉल दिल्यावर अवघ्या 5 मिनिटात एकामागोमाग एक अशा सर्वच यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनांसह सुभाषनगर परिसरात दाखल झाले। एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आणि त्यात अचानक यंत्रणांची धावपळ पाहून नागरिक देखील हवालदिल झाले। त्यावेळी आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉक ड्रिलचे आयोजन केल्याचे नोडल ऑफिसर के म्हात्रे यांनी स्पष्ट केले। आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आल्या। खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाकडून महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार, खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी रणजित पवार आणि सर्व खात्याचे प्रमुख, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत आणि अधिकारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान, खोपोली नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशा वर्कर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी, वन खात्याचे अधिकारी, मंडळ अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले। या खोपोलीमध्ये हे जे सुभाषनगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दरडी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दरडी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता। त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर साहेबांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोहोचतोय याचं हे आपण एक या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉक ड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।